गार्डनला जाण्याचा सध्या तरी काही स्कोप नसतो, कारण रोजच पाऊस पडतो, त्याच्यामुळे तिकडे खूप चिखल असतो. सचिनने पण आज हाफ डे घेतला होता आणि बाहेर कुठेतरी जायचं होतं, म्हणून स्मार्ट बाजारला जाऊन पोचलो. घ्यायचं तसं काहीच नव्हतं, पण तिथे पण 99ची ऑफर चालू होती, म्हणून तिथून मी डार्क फॅन्टसीचे जे बिस्किट आहेत ते घेतले. पहिले तर मी हे बिस्किट खूप खायचे, पण सध्या मला या बिस्किटांचं एवढं काही क्रेविंग होत नाही. पण 99लाच मिळत होते, म्हणून मी तिथून घेतले. शिवाय 1 किलो कोहिनूर बासमती राईससुद्धा मला फक्त 99 रुपीजमध्ये तिथे मिळाला. आणि आज सूर्य कुठून उगवला होता काय माहीत, कारण इतक्या दिवसांच्या विनवणीनंतर फायनली सचिनने मला हा रेड लेबल चहाच्या पावडरचा पुडा आज घेऊन दिला. मॉलमध्ये गेलं म्हणजे मुलं टॉईज सेक्शनला, सचिन स्नॅक्सच्या सेक्शनला आणि मी क्लोथिंग सेक्शनला, असं आमचं ठरलेलं असतं. हा कुर्ता मला एक तिथे आवडला होता, पण घेऊ का नको असा विचार चालला होता, पण फायनली मी तो घेतलाच. सचिनने मॉलमधून वॉफल घेतले होते आणि घरी जाईपर्यंतसुद्धा त्यांना खायचं कंट्रोल झालं नाही, त्याच्यामुळे त्यांनी इथे बसल्या बसल्याच खायला सुरुवात केली. आज तर पावसाने दांडी मारली होती, पण वातावरण जे आहे ते खूप छान होतं आणि अशा वातावरणात गाडीवर फिरण्याची मजा काही औरच असते. असो, मॉलमधून आम्ही गावात निघालो, कारण मला काही गाऊन घ्यायचे होते. खूप साऱ्या व्हरायटीज होते इथे, याच्यातून 2 गाऊन मला आवडले, मग ते मी माझ्यासाठी परचेस केले. बाहेर आलं म्हणजे बाहेरचं काही ना काही खाणं होतंच, पण काय खायचं हे ठरत नव्हतं, त्याच्यामुळे एका मावशींच्या सजेशनवरून फायनली आम्ही या दुकानामध्ये येऊन पोचलो. आणि या दुकानामध्ये सरस्वती देवीचा खूपच सुंदर फोटो लावलेला होता आणि दुकानाचं नावसुद्धा सरस्वती स्नॅक सेंटरच होतं. तिथे गेल्यावर आम्ही वडापावची ऑर्डर प्लेस केली आणि वडापावसोबतच मटकी, कांदा, मिरची, सॉस, चटणी असं बरंच काय काय होतं आणि वडापावसुद्धा अपेक्षापेक्षा जास्त टेस्टी होता. वडापाव वगैरे खाऊन झाल्यानंतर घरी आलो. घरी आल्यावर पहिल्यांदा चहा घेतला. सचिनला बरं वाटत नव्हतं, म्हणून ते थोड्या वेळ झोपले होते. त्यांच्यासोबत दीदी पण झोपली होती आणि हा उंदीर जो कधी नेलपेंट लावून देत नाही, तो आज नेलपेंट लावण्याचा हट्ट करत होता, म्हणून मी त्याला नेलपेंट लावून दिली. आणि ही नेलपेंट मी आत्ताच मॉलवरून आणली होती. आणि संध्याकाळी जेवणामध्ये फक्त मसाले भात केला होता, त्याच्यामुळे लवकर जेवण वगैरे झालं होतं आणि वेळ होता, म्हणून म्हणलं चला एक्स्ट्राचं काम काहीतरी करून घेऊ, म्हणून किचन वगैरे चांगलं क्लीन करून घेतलं. चला तर मग असा होता हा आजचा व्हिडिओ आणि आपण भेटूयात पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.